आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी मृणाल दुसानीस माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण आहोत नाशिकमध्ये. आपण भेटणार आहोत सौ अविता समनवार यांना. त्या राहतात गंगापूर रोड सावरकर नगर येथे. बघूया त्या काय आपल्याला आज कोणत्या कोणत्या रेसिपीज करून दाखवणार आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूया, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. चला. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे आणि मला मैत्रिणी जमवायची आवड आहे आणि आमचे 2-3 क्लब असतात. क्लब असतात म्हणजे अथर्व शिष्याचा एक ग्रुप आहे, तो एक क्लब आहे आणि बीसी चा ग्रुप आहे आमचे. बीसीचा एक ग्रुप आहे असं. अच्छा. आणि हास्य क्लब मध्ये पण मी मेंबर आहे. अच्छा. असे 2-3 क्लब मध्ये मी जात असते. अच्छा. तुम्ही जॉब करता? नाही, मी जॉब करत नाही. मी कुकिंगचे घरी क्लासेस घेत असते. आणि तुमचे मिस्टर काय करतात? ते HL मध्ये ऑफिसर होते 4 वर्षापासून. आता ते रिटायर्ड. अच्छा, तेही रिटायर्ड. बरं. घरात कोण कोण असतं तुमच्या? आधी सासूबाई सासरे होते पण आता नाही आहेत ते. आणि माझ्या 3 जावा असतात पण आम्ही सगळे नाशिकमध्येच असतो वेगळे. अच्छा, जॉईंट फॅमिली नाही? जॉईंट फॅमिली नाहीये पण काही असलं की सगळे एकत्र असतो. सण समारंभ असला की सगळे एकत्र एकत्र येतात. असतो. मग कसा वेळ घालवता घरात? काय करता दिवस? माझी मुलगी पुण्याला होती बाहेर तेव्हा तिला बऱ्याच अडचणी यायच्या. अडचणी कशा म्हणजे जेवायला किंवा राहायची अडचण. अच्छा, हॉस्टेलवर हॉस्टेलमध्ये असल्यामुळे. असं. बरोबर. त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण पेइंग गेस्ट ठेवावं म्हणून. बरं. म्हणून मी 10 वर्षापासून मुलींना पेइंग गेस्ट ठेवत असते. इथे नाशिकच्या घरी पेइंग गेस्ट ठेवता? बरं. मग ह्या गोष्टीमुळे तुम्हाला हे सुचलं की आपण पेइंग गेस्ट ठेवावं. काय सांगाल, तुम्हाला कसा अनुभव आहे पीजीचा? कारण जनरली मुलगा किंवा मुलगी कोणीही आपल्याकडे पीजी म्हणून ठेवताना आपण जरा सिक्युरिटीच्या दृष्टीने विचार करतो किंवा रिस्क असते थोडीशी. तर काय सांगाल? ती असते भरपूर. पण मला माझ्या मुलींचे असे अनुभव आले की मला ज्या मुली मिळाल्या त्या खूप चांगल्या आहेत. मी आता US ला 6 महिने होती तर जी माझ्याकडे नवीन पीजी आलेली आहे तिने 6 महिने माझ्या घरात एकटी राहिली आणि ती एकटी पण आहे. अच्छा, म्हणजे अगदीच छानच मुली. काहीच हे नाही अगदी. आणि जी 10 वर्षापूर्वी होती तिचे पण अजून मला फोन येतात आणि सगळ्यांशी संपर्क आमचे दोघांची पण असतात अगदी. अच्छा, म्हणजे त्यांनाही एक हक्काचं घर मिळतं ना. आजी आजोबा म्हणत, काका काकू कोणीतरी नातेवाईक म्हणून आपण. आणि त्यांच्या आई वडिलांना पण तेवढं टेन्शन सिक्युअर आहे व्यवस्थित आपली मुलगी असं. मग किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? आमच्या आता 35 वर्ष होतात. 35 वर्ष होत आणि लाजता की काय? मग काय सांगाल, कसा होता हा 35 वर्षाचा काळ? कसा होता? बरेचसे अनुभव आले, त्या अनुभवातून गेली आहे मी. आणि बऱ्याचशा याला फाईट पण द्यावी लागली संसाराला. पण आता दिवस माझे खूप चांगले आलेले आहे. काय सांगाल, काकांचा स्वभाव कसा आहे? काकांचा स्वभाव खूप चांगला आहे पण जेव्हा काही क्षण येतात म्हणजे जेव्हा रागवायचं असेल तेव्हा रागवूनही मोकळे होतात. जेव्हा प्रेम करायचं असतात तेव्हा प्रेम करून स्पष्ट वाटते. बरं, या तर सगळ्या गोष्टी येतात, कडू गोड आठवणी, सगळे अनुभव आपल्याकडे असतातच. बरं, आज तुम्ही कोणत्या रेसिपीज करणार? आज मी तुम्हाला खजिराष्टक करून दाखवणार. काय? खजिराष्टक. खजिराष्टक. बरं. खजिराष्टक म्हणजे त्या 8 वस्तूपासून तयार केलेलं आहे म्हणून त्याला खजिराष्टक असं म्हणतात. अच्छा. आणि तुम्ही जेव्हा प्रवासात जाता तुम्हाला म्हणजे असं घशाला कोरड पडलेली असते किंवा चव नसते एखाद्या वेळेस, मग त्यावेळेस तुम्ही ते खाऊ शकता असं. अच्छा, म्हणजे मुखवास आपण जसं म्हणतो. ओके, खजिराष्टक. आणि नंतर आणखी कोणती डिश करणार? स्वीट रोल किंवा शीर लाडू, त्याला दोन्ही पण नाव आहे. शीर लाडू. हा, बरं, ठीक आहे, चालेल. मग आता आपण सगळ्यात आधी खजिराष्टक करूया. बरं, मग त्याचं साहित्य सांगता मला? हो. 50 ग्रॅम आलं, 5 खारका, 2 चमचे जिरं, 2 चमचे जलजिरा पावडर, 20 ते 25 मिरे, 2 चमचे साखर, 20 ते 25 मनुका आणि 2 लिंबाचा रस.
ओके, साहित्य आपल्याला कळलंय. कृतीकडे जाण्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण करतोय खजीराष्टक. साहित्य आपल्याला कळलंय, आता आपण कृती करणार आहोत. काय करायचं आधी? सुरुवातीला आलं घ्यायचंय. आलं घ्यायचं. हे सगळं आपल्याला मिक्स करायचं ना मिक्स आता? करायचंय. बरं, किती घालू आलं? तेवढं पण घालायचं. सगळं 50 ग्रॅम. पूर्ण? हो, 50 ग्रॅम आलं ना? 50 ग्रॅम आलं. अच्छा, किसून घेतलं. साल काढून त्याला किसून घेतलेलं आहे. अच्छा, बरं. आता 5 खारका आहे, त्याची बारीक आपण पीसेस केलेले आहे. ह्या 5ही पूर्ण म्हणजे त्याचे तुकडे घालू पूर्ण. हो. आता 2 चमचे जिरा घालायचं. आता याची पेस्ट वगैरे करून नाही टाकायची? नाही. बरं. आता 2 चमचे जलजिरा. जलजिरा. एवढी बस? अजून एक स्पून. बस. बरं. आता 20 ते 25 मिली घालायचे त्यात. अच्छा, आता हे तुम्ही पूर्ण तेवढीच घेतलेत ना मला वाटतं? नाही, मी अंदाजे घेतलेले आहे. बरं, बघा मग आता मी घालते. बस एवढे? बस पुरे होईल. खूप ते नाहीतर तिखट लागेल. दाताशी आले की. आता 2 चमचे साखर. हे झालं. आता मनुका घालायच्या काळ्या. काळ्या मनुका सगळा घालू? 1 चमचा घाला. 1 चमचा. कारण 20 ते 25 घालायच्या, तर 1 चमचा घातला. अच्छा, किंवा आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शका. थोडं जास्त घालते. चालेल. आणि आता काय? लिंबाचा रस 2 राहिला. लिंबाचा रस. 2 लिंब घेतली. 2 लिंब घेतलेली आहे. बरं, मग घालू सगळं? हो. आता ते सर्व मिक्स करायचं. हे घ्या. मला सांगा, कुठे शिकलात तुम्ही खजीराष्टक? ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. हो, हो. बरं. आणि त्या हे अगदी करून ठेवायचं. आणि घरात कुठलाही पाहुणा आला प्रवासाने थकलेला की त्याला तोंडाला चव नसते, मग त्या लगेच आपली बाटली समोर करायच्या आणि द्यायचं. हा, म्हणजे आपण जनरल जे बडीशोप किंवा बडीशोप सुपारी वगैरे देतो देतो, त्याचा उत्तम त्याप्रमाणे. पर्याय झाला. बरं, पण याचं म्हणजे सगळ्यात आता तुम्ही वापरलंय, पौष्टिक किती आहे काय सांगाल? आहेच म्हणा ऑफकोर्स, खजूर खारीक आहे, त्यात मनुका आहेत काळ्या, त्या पण शरीराला चांगल्या थंड असतं अगदी. आणि इव्हन खोकला झाला किंवा घसा कफ असेल तरी हे, किंवा तुम्ही प्रवासात गेलात आणि मळमळ होत आहे, तोंडाला चव नसेल, तर त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता, वापरू शकता. अच्छा, आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला? आता हे आपण फक्त बाटलीत भरून ठेवून द्यायचं. अच्छा, बरं. हे आपल्याला किती दिवस टिकतं? हे 1 वर्ष 2 वर्ष कितीही टिकतं. आणि जेवढं जुनं होईल तेवढं त्याची टेस्ट चांगली असते. चांगली. बरं, हे म्हणजे रेसिपी आपली तयार आहे ना? डिश तयार आहे. हे सगळं तर ठीक आहे, आपण रेसिपीज तर करणारच आहोत, पण एक गोष्ट आणखी आहे जी तुम्ही मला नाही सांगितली पण मला कळली. कुठली? पेंटिंग. करेक्ट. त्या उत्तम पॉट पेंटिंग करतात आणि खूप सुंदर त्यांनी पेंट केलाय पॉट, तुम्ही बघू शकता. मला सांगा, कुठे शिकलात तुम्ही पेंटिंग? तुम्हाला लहानपणापासून आवड होती की कसं काय? कुठे शिकलात? हे पेंटिंग मी नाशिकलाच शिकले, पण जे ग्लास पेंटिंग आहे ती मी लग्नाच्या आधी शिकले. बरं. आणि त्याचे पण मी क्लासेस घेतलेले आहे. बरं, म्हणजे हॉबी क्लासेस आपण म्हणतो, तर तेही क्लासेस क्लास घेतलेले आहे. कारण माझ्या आईची ही देणगी आहे मला की काहीतरी करत राहा तू, रिकामी नको असं. आणि माझी आई सुद्धा स्वतः हलव्याचे दागिने खूप सुंदर करते. बरं, तर तीच कला आईने मला पण दिलेली. मग तुम्ही हलव्याचे दागिने पण करता? हो, ते पण मी ऑर्डरनी वगैरे करून म्हणजे जवळपास मी 10-15 वर्ष केले, पण सध्या नाही करत आहे. अच्छा, पण खूप छान. एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता, म्हणजे रिकामा वेळ जात नाही, काही ना काही कंटिन्यू आपण करत असतो. ठीक आहे, रेसिपी आपली तयार झाली आहे ना? हो. म्हणजे खजीराष्टक आपला मुखवास तयार आहे. तुम्हालाही करून बघायचं असेल, झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या. खजुराष्टक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आलं, खारका, जिरं, जलजिरा पूड, मिरं, काळी मिरी, साखर, मनुका आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 50 ग्रॅम आलं घेऊन त्यामध्ये 4 ते 5 खारकांचे तुकडे, 2 चमचा जिरं, 2 चमचे जलजिरा पूड, 1 चमचा काळी मिरी, 2 चमचे साखर, 1 चमचा काळ्या मनुका आणि 2 चमचे लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकत्र उकळवून वाटून गाळून घ्यावं. हे मिश्रण एकजीव करून खजीराष्टक तयार करावं. खजीराष्टक आपण तयार केलं. आता आपण करणार आहोत शीर लाडू, जी आपली दुसरी रेसिपी आहे, बरोबर? आता त्याचं साहित्य सांगता मला काय? केशर, साखरेचा पाक, गव्हाचं पीठ, मैदा, तेल, कॉर्नफ्लॉवर आणि हे पिस्ता, काजू,
आणि बेदाणे. साहित्य आपल्याला कळलंय, आता आपण रेसिपीकडे वळणार आहोत, कशी करायची ते. काय करायचं सगळ्यात आधी? सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ घ्यायचं 1 वाटी. गव्हाचं पीठ. सगळे सारखे दिसतात म्हणून मला घालू सगळं. हा, थोडं घाल, तुम्ही सांगते तुला. बघा, घाल थोडं अजून थोडं. बस पुरे. पुरे. ठीक आहे. आता 4 चमचे मैदा मैदा घालायचा. घालायचा. ठीक आहे. थोडं कमी कर. बस एवढंच मग. हो, पुरे. ठीक आहे. आणि आता 2 चमचे तेल घालायचं त्यात. तेल घालायला लागेल. आणि 1 चमचा अजून. बस ना. हो. ओके. आता हे मिक्स करून मळून घ्यायचं पीठ. बरं, ठीक आहे. हा चमचा दे. अच्छा. आणि हे आपण नंतर घालायचं बरं. नंतर आपण जेव्हा हे तयार करतो त्यावेळेस त्याचा उपयोग करूया. बरं, मला आता सांगा, शीर लाडू काय प्रकरण आहे? म्हणजे शीर लाडू म्हणजे हे गव्हाच्या पिठाचे रोल आहे. आणि हे गव्हाचं पीठ म्हणजे पौष्टिक आहे. त्याच्यामुळे असं मुलं काही खात नाही. आणि जेव्हा आपण प्रवासाला वगैरे जातो तर ही एक स्वीट डिश आहे. तर ती आपण मधल्या वेळेवर खाऊ शकतो आणि हे 8-10 दिवस राहू शकतात. अच्छा, म्हणजे पौष्टिक आहे, टिकायला पण म्हणजे टिकते सुद्धा आणि स्वादिष्ट पण आहे. स्वादिष्ट आहे. ठीक आहे. बरं, मग ही तुम्ही कुठून शिकलात? ही अगदी पारंपरिक जुनी रेसिपी आहे. हो, कारण तुमच्याकडे आमच्याकडे जेव्हा मंगळागौर असतं तेव्हा ही याचा नैवेद्य असतो देवीला. बरं. अच्छा 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 अच्छा. मगाशी तुम्ही बोलताना तुमच्या सासूबाईंचा उल्लेख केला होता, तर मला वाटलं तुम्ही ही पण त्यांच्याच कडून शिकलात की काय? काय कशा होता सासूबाई, काय सांगाल? माझ्या सासूबाई खूप प्रेमळ होत्या. मेन म्हणजे एक दिवस असा आला होता की माझ्या घरातला गॅस संपला आणि त्यावेळेस सिलेंडर आमच्याकडे एकच होता आणि नुकतंच लग्न झालेलं होतं. तर मला वाटलं की आणि हे जेवायला यायची वेळ झाली. म्हटलं झालं आता अगदी काय होणार आहे हे. पण त्यावेळेस माझ्या सासूबाई म्हणाल्या, अगं राहू दे ना, आपण चिवडा कालवूया आणि त्याला पण देऊ. म्हणजे मग काहीच प्रश्न नाहीये. अच्छा, म्हणजे त्या खूप ऍडजस्टमेंट होत्या. समजून घेणाऱ्या होत्या. अच्छा, अच्छा. हे मिक्स करायचं आणि आता याच्यात नाही, कॉर्नफ्लॉवर नंतर लावायचं आहे आपल्याला त्याला तयार करताना. आणि सासऱ्यांबद्दल काय सांगाल? माझे सासरे पण खूप शांत होते. आम्हाला ते कधी सासरे असं वाटलंच नाही. मेन म्हणजे त्यांना ऐकायला येत नव्हतं. बरं. त्याच्यामुळे मुलं काही सांगायचे नाही. मग त्यांच्याकडे पाटी पेन्सिल राहायची आणि त्याच्यामध्ये लिहून सांगायचं, सगळं लिहून सांगायचं त्यांना असं. अच्छा अच्छा अच्छा. ओके. बरं, हे मळून घेऊया ना आपण. हो. आणि यानंतर काय करायचं आपल्याला? यानंतर आपल्याला याचे रोल तयार करायचे आहे. असे रोल तयार करायचे आणि मग ते तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहे. बरं, ठीक आहे. आणि नंतर मग त्याला साखरेचा पाक लावायचा. अच्छा, म्हणजे मग रेसिपी तयार होणार. रेसिपी तयार. बरं, ठीक आहे. मग आपण एक काम करूया, आधी हे मळून घेऊया आणि त्याचे रोल तयार करूया. तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण जे कणिक मळून घेतलं होतं त्याची आपण पोळी लाटून घेतली. आता काय करायचं पुढे? त्याचे रोल करून घ्यायचे. याचे रोल करायचे आहे. सुरुवातीला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं असं करून घ्यायचं त्याच्यावरती आणि नंतर थोडंसं तेल घ्यायचं आहे. ते त्यावर पसरवून घ्यायचं. ठीक आहे. आता याला अशी पुंगळी करायची आहे आपल्याला. अच्छा, कापून घ्यायचं का? हो. तिथे. बरं. आता ही जी आहे मग याला थोडंसं असं हाताने हे करायचं आहे आपल्याला. बारीक हे करायचं. ठिसूळपणा असल्यामुळे त्याचे तुकडे पडतात. पण त्याला थोडं जास्त प्रेस केलं किंवा हे होतं. नंतर मग याचे असे 2 भाग करायचे आपल्याला.
मग चकलीचा आकार जसा आपण देतो तसंच तसं हाताने करायचं. फक्त हाताने करायचं. अच्छा, आता हे मला कळलं की आपण असे रोल करून घ्यायचे हे. हो. आणि यानंतर काय करायचं पुढे? त्यानंतर आपण तेलात डीप फ्राय करायचे हे आणि नंतर मग साखरेच्या पाकामध्ये त्याला घोळून घ्यायचं. अच्छा, या रोल्स ना आपण डीप फ्राय करायचं आणि हे हो. साखरेच्या पाकात घालायचं. साखरेच्या पाकात टाकायचे. अच्छा, ठीक आहे. मग आपण एक काम करून घेऊया, हे असे रोल तयार करून घेऊया आणि तळणीची तयारी करायला तळण्याची तयारी करूया आपण. शीर लाडू आपण तयार करून घेतले, तेलही गरम आहे, आपण तळायला घेऊयात. हो. सोडायचं. हे असं तळून लगेचच आपल्याला साखरेच्या ह्या पाकात साखरेच्या घालायला पाकात लागतील. घालावे लागते. अच्छा, टाकू मी पण. हो, चालेल. करायला सोपी आणि छान आहे ही डिश. छान आहे हे आणि गॅस एकदम हायवर नाही फ्राय करायचे आपल्याला. अच्छा, लालसर रंग थोडा येईपर्यंत भाजून. गुलाबी सरी द्यायचा त्याला. घालू याच्यात मी पाका. आपण काढून घेऊ. काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण हे सगळं यावरती भुरभुरायचं ना. भुरभुर द्यायचं त्याच्यावरती. पिस्ते, काजू, केशर, बेदाणे आपल्या आवडीनुसार आपण आणखी पण बरंच काही ऍड काही करू घालतो. झालं ना. आता ही डिश करायची आहे. अशा रीतीने शीर लाडू तयार आहेत. तुम्हालाही करून बघायचे असतील तेव्हा झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या. शिरलाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: केशर, साखरेचा पाक, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, तेल, 1 वाटी कॉर्नफ्लोर, पिस्ता, काजू आणि बेदाणे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 4 चमचे मैदा, 2 चमचे तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाची पोळी लाटून त्यावर कॉर्नफ्लोर भुरभुरावं. या पोळीचे रोल करून त्याचे 2 भाग करावेत. या रोल्सच्या चकत्या करून त्या कडकडीत तेलामध्ये खरपूस तळून घ्याव्यात आणि नंतर साखरेच्या पाकात घोळवाव्यात. काजू, बेदाणे आणि पिस्त्याचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आपल्याकडे काका आहेत, त्यांच्याशी आपण जरा गप्पा मारणार आहोत. नमस्कार काका. काकूंनी सांगितलं मला लग्नाला 35 वर्ष झाली आहेत तुमच्या. मी काय थोडं सांगाल? करेक्शन करतो, 37 वर्ष झाली. अरे काय काकू विसरलात तुम्ही? म्हणजे तुमच्या या रुटीन मध्ये विसरणे ही देखील एक सवय आहे. सवय आहे असं म्हणावं लागेल. 37 35 वाटतायत. अच्छा, बरं. पण काय सांगाल, कशा आहेत काकू? काकू अतिशय सुगरण आहे सुगरण आहे. आणि खूप ऍडजस्टमेंट करते. कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये भांबावून जात नाही, गोंधळत नाही. अच्छा, फर्म आहे. फर्म आहे आणि डेअरिंग आहे अनेक गोष्टीमध्ये. काही म्हणजे कधीच घाबरत नाही कुठल्या परिस्थितीला तोंड देण्याची सवय आहे आणि तयारी असते. आणि मानसी ना, करेक्ट? मानसी तुमच्याकडे पीजी पेइंग गेस्ट म्हणून राहते. मानसी, काय सांगशील, कसे आहेत दोघेही? कारण मी हे समजू शकते की तुम्ही कुठल्या तरी बाहेर शहरात राहता आणि एक चांगली फॅमिली पीजी म्हणून मिळणं आपल्याला खूप महत्वाचं असतं. काय सांगशील, कसा अनुभव आहे तुला इकडे? काका काकूंना बघितलं तर असं वाटलं की मी खूप पहिल्यांदा नवीन सोडणार आहे. तेव्हा खूप भीती होती की कसं ऍडजस्ट होईल. पण जेव्हा काका काकूंकडे आले तर एक नवीन आई वडील भेटले. आई बाप्पांसारखं प्रेम मिळालं सेम. अच्छा, किती वर्ष झाले इथे आहेस तू? मी तर 1.5 वर्षापासून. 1.5 वर्षापासून. आणि तू मूळची कुठली? साखरीची. साक्रीची. मग काकूंच्या हातचं काय आवडतं खायला? काकूंच्याकडे सगळंच आवडतं. सगळं? तू काकूंकडेच जेवतेस की कसं? नाही, काकूंकडे जेवण. मग त्यांच्या हातचं सगळं आवडतं. अच्छा, आणि तुम्हाला काकूंच्या हातची कुठली डिश आवडते? मला तर ऍक्च्युली खरं म्हटलं तिने जे काही केलं ते सगळंच सगळं आवडतं. आवडतं. सुगरण हे आहे. तुम्ही पण- असं नाही. हा, पण आहे. चिरोटे आवडतात खूप. चिरोटे आवडतात. अच्छा. ती थालीपीठ खूप छान करते आणि
कोथिंबीर वडी अतिशय सुरेख करते अच्छा, आणि आज केलेले तिन्ही पदार्थ अतिशय चविष्ट हे आहेत. दोन्ही पदार्थ मला आवडतीलच ते तुम्हाला नक्कीच. नक्की 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 आपण ते टेस्ट करणार आहोत. पण त्याआधी इतक्या छान गप्पा मारल्यात आपण, एवढे छान एक्सपिरियन्सेस आपण शेअर केले, त्याबद्दल झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येकडनं एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला. हे घ्या. घे मानसी, तू पण वाटला घ्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. तुम्हाला आमचा आजचा हा एपिसोड कसा वाटला, आमची ही फॅमिली कशी वाटली आणि या रेसिपीज कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता वेळ आली आहे रेसिपीज टेस्ट करण्याची. आपण या रेसिपीज खाऊया. तुम्ही सुद्धा घरी नक्की करून बघा. मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहायला विसरू नका आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत मुर्ग बैदा समोसा. आता अंड आणि चिकन याचं दोन्ही घातल्याचा समोसा मी पहिल्यांदा खाल्ला होता. त्यात काही रॉकेट सायन्स काही नव्हतं. ॲक्च्युली चिकन करी उरलेली होती, अंडा करी उरलेली होती आणि त्या चिकनचे पीसेस आणि अंड्याचे पीसेस याचं दोघांचं मिक्स करून त्यांनी स्टफिंग केलं आणि सुंदर मसाले वापरून त्याला थोडं स्पाइस अप केलं. अँड दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक रेसिपी. आम्ही